आहे. ह्या 5 व्यक्तींना ठाणा स्थानकावरती आणलेलं होतं आणि या 5ही जणांना ठाणा स्टेशनवरनं आपण कळवाचं जे शिवाजी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ॲडमिट केलं आहे. कळवाच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये एकूण 8 जण आहेत ते ॲडमिटेड आहेत आणि याच्यापैकी 4 जणांना हँड आणि लेगची इंजुरी आहे. यातले 3 जण आत्तापर्यंत ऑलरेडी आयडेंटिफाय झालेले आहेत. बाकीच्यांची जी आयडेंटिफिकेशन प्रोसेस आहे ती चालू आहे. याच्यामध्ये कमर्शियलचा स्टाफ आणि RPF आणि GRPचा स्टाफ हा देखील त्यांच्यासोबत तिथे पोचलेला आहे आणि त्या हॉस्पिटल्समध्ये त्यांचे उपचार चाललेले आहेत. यामध्ये आत्तापर्यंत जी माहिती आपल्याला परत ह्या जे व्यक्ती 3 होते त्यांचं हे म्हणणं आहे की हे व्यक्ती जे सगळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होते या व्यक्तींना डाऊन थ्रूमध्ये म्हणजे कसाराकडे जाणाऱ्या लोकलमधल्या व्यक्तींसोबत यांचं काहीतरी गुंतागुंत झालेली आहे किंवा सामानाची काही गुंतागुंत झालेली आहे ज्याच्यातनं ही घटना घडलेली आहे. यामध्ये ज्या एक महिला पॅसेंजर आहेत त्यांनी हे आपल्याला आत्तापर्यंतची ही इन्फॉर्मेशन त्यांच्यामार्फत मिळालेली आहे. यासोबतच याच्यामध्ये आपण जे 8 जण याच्यामध्ये ॲडमिट केलेले होते यापैकी 5 जणांना जी कसाऱ्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी लोकल होती त्याच्या गार्डनी याच्यामध्ये ठाणा स्थानकावरती त्यांना स्थानकाच्या स्टेशन मास्टरला या 5 इंजर्ड लोकांना सुपूर्द केलेलं आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार 2ही ट्रेनमध्ये गार्डने जे सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी ट्रेन होती त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी नव्हती. त्याच्यामध्ये रेग्युलर इतकीच गर्दी होती असं गार्डने आपल्याला सांगितलेलं आहे. आता जे CC आहे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर कलवा आहेत ते देखील तिथं याला पोचत आहेत हॉस्पिटलमध्ये ते पोचलेले आहेत आणि याच्याकडनं अपडेट हे आहेत ते आपल्याला लवकरच त्यांचे मिळतील कारण हॉस्पिटलच्या प्रशासनाशी ते प्रत्यक्षात तिथे बोलत आहेत आणि ज्यांना इंजुरी झालेली आहे अशा 3 ते 4 व्यक्तींवरती तिथे सध्या उपचार चालू आहेत.